पहिल्याच पावसात विवळवेढे हे उड्डाणपुलावरील डांबरीकरण उखडले. खड्ड्यांमुळे 15 ते 20 वाहनांचे टायर पंक्चर. महामार्गाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील विवळवेढे उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात मोठा खड्डा पडल्याने महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. एप्रिल महिन्यात करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या काही महिन्यात उघडून सुमारे 2 फूट खोल खड्डा तयार झाला असून या खड्ड्यामुळे जवळपास 15 ते 20 वाहनांचे टायर पंक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वाहनांचे तर एकाच वेळी 2 टायर पंक्चर झाल्याने वाहन चालकांना आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस यांच्यावर गुन्हे दाखल करून ठेकेदार कंपनीवरही गुन्हे दाखल करा म्हणून प्रवासी नागरिकांकडून मागणी होती. राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी शेकडो कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाही उड्डाणपुलावर करण्यात आलेले डांबरीकरण पहिल्याच पावसात उखडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होते. गुजरात वाहिनीवर पाणी साचणे आणि मुंबई वाहिनीवर मोठा खड्डा पडणे या दोन्ही समस्यांमुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वेगवान वाहतुकीमुळे या ठिकाणी मोठे अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जाते. महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत आमदार विनोद निकोले यांनी मोर्चा काढून शासन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे जिल्हा रस्ते दुर्घटना समिती, जिल्हाधिकारी व पालकमंत्री करतायत काय असा सवाल आणि हा सवाल सध्या चर्चेला जातोय. घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्रशासनाने तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल आणि नियोजन करण्यात झालेल्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यापूर्वी पुलावरील मोऱ्या कचऱ्याने तुंबल्याने पाणी साचले होते. त्यावेळी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील आणि कर्मचारी सागर हंगारे यांनी स्वतः पुढाकार घेत मोऱ्यांमधील कचरा काढून पाण्याचा निचरा केला होता. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टळले. दरम्यान तलासरी ते घोडबंदर या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विविध कामांच्या दर्जांबाबत आणि खर्चाबाबत नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विवळवेढे उड्डाणपुलावरील ही घटना केवळ एका खड्ड्याची नसून महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेची आणि देखभालीच्या यंत्रणेची गंभीर परीक्षा असल्याची प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होतीये. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.